खासदार संजय राऊतांच्या खळबळजनक आरोपाची बातमी आहे। बिनविरोधाची धडपड आणि माघार नाट्य यावर एका दिवसात 150 कोटी खर्च झाल्याचा दावा त्यांनी केलाय। खासदार संजय राऊत यांनी हा खळबळजनक आरोप केलाय। विरोधी पक्षाचे घोडे स्वतःच बाजारात भाव ठरवून आले असंही ते म्हणाले। कोकण, संभाजीनगर, पुणे इथे झालेले व्यवहार लोकशाहीला घातक असल्याचाही दावा संजय राऊत यांनी केलेला आहे। दरम्यान संजय राऊतांनी काय आरोप केले आणि शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी त्यावर काय उत्तर दिलंय पाहूया। कालच मी सांगितलं की साधारण काल दिवसभरामध्ये 150 कोटी रुपये खर्च झाले। त्याच्यामध्ये पुण्यातली माघार, छत्रपती संभाजीनगर मधली माघार, कोकणातली माघार, आज मी ते ट्विटवर टाकलेलं आहे आकडे सगळे। याशिवाय अजून 3 ठिकाणी यवतमाळ, वर्धा, गडचिरोली वगैरे तो भाग सगळा 150 कोटी रुपये काल माघारी आणि बिनविरोध या संदर्भातले जे व्यवहार झाले, त्यात खर्च झाले। आता ज्या 11 निवडणुका होणार आहेत तिथे मोठ्या प्रमाणात खर्च केले जाते। माझं असं म्हणणं आहे भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या लोकांना, तुमच्याकडे पुरेसं संख्याबळ आहे ना। पुरेसं संख्याबळ असताना तुम्ही हा घोडेबाजार का करता? हे मी पहिल्या दिवसापासून सांगतो आहे। तुमच्याकडे जिंकून येण्याइतकं बळ आहे, संख्याबळ आहे, यंत्रणा आहे, तरीही तुम्ही बिनविरोध माघार यासाठी एवढा आटापिटा का करताय? घोडेबाजार का करताय? एका बाजूला मोदी म्हणतात काटकसर करा, मोठे कार्यक्रम करू नका, गाड्या घोड्या उडवू नका, मग पैसे उडवायला परवानगी दिली आहे का? अशा प्रकारे विधान परिषद निवडणुकांवरती अशा प्रकारे कोटी कोटी रुपये पैसे उडवायला परवानगी दिली आहे का? कोकणातील माघारीसाठी 25 कोटी रुपये दिले साधारण, त्यातले 15 कोटी रुपये BKCतल्या सॉफिटेल हॉटेलमध्ये दिले। विचारा, तुम्ही जाऊन विचारा, घेणाऱ्यांना आणि देणाऱ्यांना विचारा या निर्लज्जपणावर। संभाजीनगरमध्ये सुद्धा साधारण तेवढीच रक्कम लेनदेन झाली। पुण्यातलं तर आकडे आज प्रसिद्धच झालेले आहेत। उमेदवारीच्या बदल्यात उमेदवारी देणाऱ्यांना काय दिलं आहे ते काही कर्ज रूपानं आहे, काही स्थावर मालमत्तेच्या रूपानं आहे। भारतीय जनता पक्षाने शिवसेनेची महायुतीची सत्ता आणली त्यावेळेस सुद्धा ह्याच संजय राऊत साहेबांनी 50 कोटीचा घोडेबाजार प्रत्येक आमदारांच्या माध्यमातून झालेला आहे असं मला वाटतं। मला असं वाटतं कदाचित हे 50 कोटी, 150 कोटी, 3000 कोटी, 5000 कोटी भविष्यामध्ये RBIचे गव्हर्नर होण्यासाठी संजय राऊत साहेब असे काही वल्गना करत असतील आणि असे कोटी कोटी जे आकडे आहेत ते सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवत असतील। मला असं वाटतं की 150 कोटी, 50 कोटी, 3000 कोटी, 5000 कोटी हे काही छोट्या गोष्टी नाही हो। सर्वसामान्य आमच्या लाडक्या बहिणींना एकनाथ शिंदे साहेबांनी 1500 रुपये दिलेत, ते सुद्धा आमच्या दृष्टीने आणि लाडक्या बहिणींच्या दृष्टीने महत्त्वाचे, जे गेली अनेक वर्ष सत्तेत राहून तुम्ही देऊ शकला नव्हतात।